A very good morning to all of you, and now we are going to study how microbes they are useful as a biocontrol agents. So beta you can see here biocontrol agents. एक छोटंसं स्टोरी सारखं मी तुम्हाला सांगते एक्झॅक्टली काय असतं. You know what बेटा की previously or we can say nowadays a particular kind of farming it is very prevalent. म्हणजे की आता सध्या जे ना काही वर्षांपासून तर ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. विच फार्मिंग आय एम सेइंग बेटा ऑर्गॅनिक फार्मिंग. Have you heard this name organic farming? At least you must have heard or you must have seen some shops containing organic food or organic vegetables. है की नाही जे थोडेसे महाग असतात एक्सपेन्सिव्ह असतात तर लाईक दॅट. कसं असतं बेटा की previously farmers were utilizing the chemicals है ना chemicals pesticides chemicals fertilizers insecticides weedicides everything was a chemical. आणि फार्मर्स जे ते केमिकल्स त्या प्लांटला प्रॉपरली ग्रो करण्यासाठी और त्याच्यामधून इल्ड जास्त मिळण्यासाठी इल्ड मीन्स प्रोडक्शन जास्त मिळण्यासाठी सो फार्मर्स वर युजिंग द केमिकल्स. अँड दॅन एव्हरीवन रिअलाइज की अरे ते जे केमिकल्स आपण यूज करतोय तर त्याचे खूप सारे साईड इफेक्ट्स आहेत है की नाही. बिकॉज ते जे केमिकल्स आपण यूज करतोय फार्मर्स जे त्या प्लांट वरती स्प्रे करताय सपोज इफ दिस इज द प्लांट आणि ह्या प्लांट वरती ते जे स्प्रे करत असतात मे बी पेस्टिसाइड असेल इन्सेक्टिसाइड फर्टिलायझर्स काही असेल तर बेटा त्यामुळे एक तर सॉइल पोल्युशन होतं बिकॉज ते केमिकल पेस्टिसाइड सॉइल वरती येऊन डिपॉझिट होत असतात बरोबर. सॉइल मधून ते खाली जात असतात सॉइलच्या आतमध्ये जमिनीत काय असतं वॉटर असतं. सो येस बेटा वॉटर पोल्युशन ते कॉज करत असतात केमिकल्स. ऑफकोर्स ऍटमॉस्फिअर मध्ये पण डिस्ट्रीब्यूट होत असतात इकडे इकडे असं. सो येस सो इट विल कॉज द एअर पोल्युशन ऑल्सो. अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग बेटा those chemicals they were causing cancer. येस कॅन्सर कॉज करू शकत होते ब्लाइंडनेस कॉज करू शकत आहे. टू हुम टू द फार्मर्स हु आर हँडलिंग दॅम. म्हणजे की हे केमिकल फर्टिलायझर्स केमिकल नेचरच इतका डेंजर असतो की तो कुठलाही भयानक डिसीज कॉज करू शकतो जर एकदम इयर्स आफ्टर इयर्स तर त्याचं एक्सपोजर होत असेल फार्मर्सचं तर. सो हे सगळं खूपच जे जास्त व्हॉट की सायंटिस्टच्या लक्षात आलं सगळ्यांच्या गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं. अँड दॅन फर्दर आता फार्मर्स स्लोली दे आर स्विचिंग टू द ऑर्गॅनिक फार्मिंग. Organic farming, what it is? Organic farming is that farming beta in which there will be no use of chemicals. ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपण केमिकल्स यूज नाही करायचे. मग आपण काय यूज करायचे बिकॉज प्लांट आहे तर ऑफकोर्स एक जनरल जर आपण प्लांट घेतलं तर त्या प्लांटला ऑफकोर्स सम इन्सेक्ट सम पेस्ट सम मायक्रोब दे विल इन्फेक्ट. नॅचरली ते इन्फेक्ट करणारच आहे प्लांट्सला खराब करणार आहे डिसीज करून पूर्ण आपलं जे प्रोडक्शन आहे इल्ड आहे तर ती कमी करणार आहे. सो व्हॉट वी विल डू व्हॉट की इन्स्टेड ऑफ केमिकल पेस्टिसाइड्स बराबर केमिकल पेस्टिसाइड्स और वी कैन से इन्सेक्टिसाइड्स है ना. तर हे जे केमिकल्स किंवा मग फर्टिलायझरचे केमिकल्स यूज करत होते आता ते आपल्याला बायोलॉजिकल यूज करायचे. How what we have to use? We have to use the biological pesticides, biological insecticides. Means the natural things we have to use. Natural things म्हणजे कसं ते सांग. सपोज बेटा नॅचरली ऑलरेडी व्हॉट की सॉइल मध्ये काही बॅक्टेरिया असणारे ओके तर काही फंगस असतात काही व्हायरसेस असतात की जे एक तर न्यूट्रिएंट्स यांना प्रोव्हाइड करू शकतात ते आपण पुढच्या टॉपिक मध्ये बघणार आहे फर्टिलायझर्स मध्ये. नॅचरलीच असे काही ऑर्गॅनिझम्स आहेत बेटा की ज्यांचं फूड चेन मध्येच हे जे पेस्टिसाइड्स आहेत ना हे त्यांचे दुश्मन असतात किंवा ते फूड असतं. म्हणजे समजा आता हे जे पेस्ट आहेत आपल्याकडे ह्या लीफ वरती आलेले अँड वी हॅव टू किल दोज पेस्ट. सो वी विल नॉट यूज एनी केमिकल. व्हॉट वी विल यूज आपण बघणार की अच्छा हे पेस्ट आहे कुठल्या टाईपचे आले यांचा नॅचरल किलर कोण आहे. नॅचरल किलर मे बी अ पर्टिक्युलर मायक्रोब विल बी देअर. हे छोटे छोटे मायक्रोब्स यांचं फूड हे असू शकतं नॅचरल किलर्स असू शकतात हे. So what we are using? We are using the natural killers to get remove of this
get rid of these pests. So of course the natural food chain आपण use करतोय, there will be no kind of pollution, है ना, no kind of any harm also to the human beings. करेक्ट ना बेटा? सो ही असं एक वे असणार आहे की नॅचरल एनिमी शोधा कुणाचे आहेत. आपल्याला कोण त्रास देतोय? आपल्याला तो पर्टिक्युलर पेस्ट त्रास देतोय, आपल्या झाडांना त्रास देतोय. त्या पेस्टचा नॅचरल दुश्मन शोधा कोण आहे आणि ह्या दुश्मन म्हणजे आपला पण दुश्मन, याचा पण दुश्मन हा. तर हे दुश्मनाचा दुश्मन काहीतरी म्हणतात ते. तर ते काय म्हणतात, तर दुश्मनाचा दुश्मन म्हणजे हे आपण दोघं काय झाले मग इथे आपण फ्रेंड्स झालो लाइक दॅट. ठीक आहे. तर आपण ते नॅचरल एनिमी शोधणार आणि आपण जे आहोत तर ते त्यांना किल करणार. ओके. तर माहिती ऑर्गॅनिक फार्मर्स जे असतात ना, दे आर व्हेरी स्मार्ट. दे आर व्हेरी स्मार्ट मीन्स यू नो व्हॉट की त्यांची स्टडी असते प्रॉपरली. त्यांच्या फील्डमध्ये, त्यांच्या शेतामध्ये, त्यांच्या आजूबाजूच्या एरियामध्ये व्हॉट इज द डायव्हर्सिटी ऑफ फ्लोरा अँड फॉना. फ्लोरा अँड फॉना. फ्लोरा मीन्स बेटा फ्लावर्स और प्लांट्स, फॉना मीन्स एनिमल्स. ठीक आहे. सो यू नो व्हॉट बेटा की हे जे फार्मर्स असतात तर त्यांची इतकी छान स्टडी झालेली असते. असं नाही की ब्लाइंडली चला शेती करा, असं नाहीये. तर ते एक प्रॉपर ऍक्च्युअली दे आर टेकिंग अ ट्रेनिंग, दे आर स्टडिंग, दे आर हॅव्हिंग द स्टडी ऑफ यू नो और द नॉलेज ऑफ व्हॉट इज द डायव्हर्सिटी प्रेझेंट इन देअर फील्ड ऑफ फ्लोरा अँड फॉना. त्यांचं फूड चेन काय, कुठले कुठले अॅनिमल्स स्पीशीज प्रेझेंट आहे, प्लांटच्या स्पीशीज प्रेझेंट आहे, फूड चेन काय असणार आहे त्यांच्या फील्डमध्ये. इवन यू नो व्हॉट त्यांचे सॉइलचं टेक्स्चर कसं आहे, सॉइलमध्ये कुठले कुठले न्यूट्रिएंट्स प्रेझेंट आहे, इवन द सॉइलमध्ये विच आर द मायक्रोब्स प्रेझेंट, हे ना, हे सगळं त्यांना एक प्रॉपर स्टडी असते बेटा. आणि दॅन ती ही जी नॉलेज आहे, स्टडीचं नॉलेज, तर ते इकडे अप्लाय करतात मात्र. ठीक आहे. एक बेसिक तुम्हाला लक्षात आलं असेल की एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू. करेक्ट. ओके. माझ्या भावना पोहोचल्या असतील. आता आपण पुढे जाऊया. व्हॉट एक्झॅक्टली इज गिवन इन द बुक. ऍक्च्युअली आय टेल यू, यू नो, हे फक्त ना 1, 2, 3, 4, 5, 6 फक्त ओनली 6 MCQs आर देअर अँड नथिंग इज देअर. ओनली बाकी सगळं जे येतं ते बेसिक कन्सेप्ट्स आहेत बस. What they are saying. Madam, why biocontrol word they are using? Bio and control and agents. They are saying role of microbes as biocontrol agents. Biocontrol agents. Agents आहेत ते, ठीक आहे. ते काय करणार आहे? Biocontrol. Biocontrol living organisms, insect, pest, हे living आहे. त्यांना काय करणार आहे ते कंट्रोल करतील. कोण? आपले मायक्रोब्स. सो दे दॅट इज वाय दे आर नोन ॲज बायोकंट्रोल एजंट्स. Means beta, here in this topic, instead of using chemical fertilizer, chemical pesticides, fertilizers next topic मध्ये. Okay, so instead of using chemical pesticides, म्हणजे particular kind of pest आहे, ठीक आहे, हा पेस्ट आहे आणि याला किल करण्यासाठी we are not using any chemical, we are using छोटे छोटे microbes. So that is why these microbes, they are controlling the pests, and so these are known as biocontrol agents. Okay, easy एकदम. ठीक है, चला आता पुढे जाऊया. So role of microbes as biocontrol agents. The term biocontrol refers to the use of biological methods to control diseases and pests. Yes. So what does it mean? Biocontrol refers to use of biological methods, means natural methods to control diseases and pests. Yes बेटा, पेस्टला पण आपल्याला करायचं आणि काही डिसीजेस त्या पेस्टमुळे होत असेल त्याला पण कंट्रोल करायचंय. ठीक आहे. सो नो MCQ. Next, the natural. Yes, here it is a definition. For 1 mark they will ask you this definition. Okay, so what they are saying that the natural method, नीट लक्ष द्या हा, बायो कंट्रोल आपण बघतोय. व्हॉट इज बायो कंट्रोल? इट इज अ नॅचरल मेथड. ठीक आहे. सो नॅचरल मेथड ऑफ व्हॉट? Natural method of eliminating. Eliminating means killing or removing, है ना, and controlling whom? The insects or pests and other disease causing agents is by using natural biological enemies, and this is called biocontrol or biological control.
सो बायो कंट्रोलचा अर्थ काय असणार आहे बेटा? बायो कंट्रोलचा अर्थ असणार आहे की ही एक अशी मेथड आहे, नॅचरल मेथड आहे, इन विच वी आर युजिंग व्हॉट द natural and biological enemies we are using to remove a particular kind of insect or particular kind of pest. याचा नॅचरल एनिमीज आपण यूज करतोय. सो दॅट इज मीन्स हियर वी कॅन से टू किल वन living organism with another living organism, like that also we can take. Okay, so what is given further that we will see. Now what are the biocontrol agents? Very easy it is. Biocontrol agents, yes beta, means what? किती simple आहे. Biocontrol agents means ज्यांच्यामुळे biocontrol होणार आहे ते असतं. The agents which are employed for this are called biocontrol agents. जे पण ऑर्गॅनिझम्स आपण यूज करतोय फॉर बायो कंट्रोल, सो दे आर ऍक्च्युअली द बायो कंट्रोल एजंट्स. एक्झाम्पल, द मायक्रोब्स. Microbes are one among them. These microbes include bacteria, fungi, viruses, and protozoa. आलं बेटा लक्षात? So we can use the microorganisms as a biocontrol agents. मग मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये कोण कोण येतात? कोणी पण, बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगस, प्रोटोझोआस, कोणी पण येऊ शकतं. मग काय? अच्छा, मायक्रोब्स ऍज बायोकंट्रोल एजंट्स ऍक्ट इन 3 ways. ओके, सो कुठले 3 ways असणार आहे? आयदर दे कॉज द डिसीज टू द पेस्ट. ओके, म्हणजे काय आहे? सपोज बेटा इफ दिस इज आय विल ड्रॉ, सपोज बेटा की इफ दिस इज अन इन्सेक्ट, ठीक आहे, हा लार्वा आहे असं एक इमॅजिन, बटरफ्लाय. तर बटरफ्लाय जे आहे तर आपल्याला रिमूव्ह करायचं, खूपच जास्त झाले ना ही बटरफ्लाय, असं इमॅजिन करा. आपल्याला किल करायचं बटरफ्लायला, कॅटरपिलरला, हा लार्वाचं असेल तर त्याला किल करायचंय. ओके, अँड फॉर दॅट वी आर हॅव्हिंग दिस, हे मायक्रोब्स आहेत आपल्याकडे, सो मेनी मायक्रोब्स, एकाच टाईपचे सो मेनी मायक्रोब्स आहेत. ओके, now these microbes target is this butterfly, है ना? Now you will say, ma'am, butterfly, it's a useful pollinator. Yes beta, it is useful pollinator. Butterfly is important आहे, butterflies beautiful असतात, नाजूक असतात. पण बेटा यू नो व्हॉट, द बटरफ्लायज खूप जास्त झाले तर ते पर्टिक्युलर प्लांटला डॅमेज करतात, असं पण असतं. सो जस्ट फॉर एक्झाम्पल की these are the microbes and anyhow they have to control the population or increase of the butterfly. ठीक आहे, तर आहे. सो आता हे कसे कंट्रोल करतील? तर सगळ्यात पहिले ते बोलले की येस, हे जे मायक्रोब्स असतात तर दे विल गो हिअर. ठीक आहे, मायक्रोब्स आहेत ना, सो ऑफकोर्स मायक्रोब्स येतात ते इकडे जातील, इथे दिले ना, आयदर दे कॉज डिसीज टू द पेस्ट म्हटलेलं आहे. डिसीज टू द पेस्ट means these microbes will go here in the body of the or on the body of the butterfly आणि ह्या बटरफ्लायला डिसीज कॉज करते. ठीक आहे, जसं एखादा बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये आला तर आपण इन्फेक्शन होतं आपल्याला, सो लाईक दॅट. सो एक फर्स्ट असणारे कशा याच्यामध्ये किल करू शकतो, तो डिसीज कॉज करून. मग डिसीज कॉज करतो तर डिसीज कॉजिंग एजंटला काय म्हणतो आपण? येस, इट इज पॅथोजन. करेक्ट बेटा, डिसीज कॉजिंग एजंट म्हणजे की बॅक्टेरिया, ही जी छोटे छोटे जे मायक्रोब्स आहे बॅक्टेरिया, दे आर ऍक्टिंग ऍज द पॅथोजन और डिसीज कॉजिंग एजंट टू द बटरफ्लाय, कॅटरपिलर, लार्वा एक्सेट्रा. ठीक आहे, मग डिसीज झाला की ऑफकोर्स हे थोडीच डॉक्टरकडे जाणार आहेत, बरोबर? तर ते तर डिसीज झाला की त्यांची डेथ होणार आहे. तर एक तर हा वे असू शकतो की मायक्रोब्स कसं किल करू शकतात, ह्या एका वेने किल करू शकतात पॅथोजनच्या ह्याच्यात. और दे आर सेइंग दे ऍक्टिंग ऍज अ कॉम्पिट और कॉम्पिट. ओके, कॉम्पिट मीन्स हियर आई विल टेक कॉम्पिट. कॉम्पिट मीन्स बेटा पॅरासाइट. ठीक है, व्हाट डज इट मीन? आई विल टेल यू कि हे जे मायक्रोब्स आहे ना, दीज मायक्रोब्स दे विल एंटर द बॉडी ऑफ द बटरफ्लाय and you know what, there these microbes, they are acting as the competitor or they are acting as the parasite. Why competitor? That I will tell you. Competitor एक सिंपल एक्झाम्पल सांगते तर पॅरासाइटचा अर्थ लक्षात आहे. बेटा एक छोटासा मुलगा आहे, एक मुलगा आहे लहान, हा, खूप खातो खूप खातो खूप खातो, तर तरी सुद्धा तो बारीकच आहे. व्हाय इट इज सो?
खूप खातो, भूक खूप लागते, खूप खातो, पण बारीकच आहे. मसल्स तयार होत नाही आणि वीकपणा. तर हे यासाठी बिकॉज इन हिज इंटेस्टाइन सो मेनी वर्म्स आर प्रेझेंट. माहिती ना वर्म्स, आपल्या पोटात वर्म्स असतात माहिती ना इंटेस्टाइन मध्ये, लहान मुलांमध्ये जास्त असतात. So many worms are present in his intestine. Whatever he is eating, that goes in the stomach, then in the intestine, and from the intestine naturally काय व्हायला पाहिजे नॉर्मली, की इंटेस्टाइन मध्ये फूड आलं की ते ब्लड मध्ये जाऊन फुल बॉडीला सप्लाय करायला पाहिजे. बट ऍक्च्युली इंटेस्टाइन मध्ये जेव्हा फूड जातं, तर देअर ऑलरेडी द वर्म्स आर प्रेझेंट. मग 50% फूड द वर्म्सनेच ईट करून टाकलंय. सो चाइल्ड इज गेटिंग ओनली 50%, रिमेनिंग 50% ही इज गेटिंग. गॉट इट बेटा? लक्षात आलंय काय सांगते मी? की हे जे वर्म्स असतात, दे आर ऍक्टिंग ऍज अ कॉम्पिटिटर. कॉम्पिटिटर म्हणून ऍक्ट करत आहे, की जे पण काही फूड न्यूट्रिएंट्स दे आर कमिंग इन द इंटेस्टाइन, तर पटपट पटपट ते खाऊन टाकतात आहे. जो होस्ट आहे, आता हा जो आहे, जो child, he is acting as host. Worms, they are acting as parasite. Parasite means what? It is that organism which is dependent on others for their food or shelter. बरोबर, जे दुसऱ्यांवरती डिपेंडेंट असतात त्यांचं फूड मिळवण्यासाठी और शेल्टर मिळवण्यासाठी, दे आर पॅरासाइट. आपल्या डोक्यात उवा असतात, राईट? तर मग लायसिस, सो दे आर ऑल्सो द पॅरासाइट्स अँड वी आर द होस्ट. बरोबर. डॉग्स बघितले, डॉग्स वरती छोटे छोटे बघा ते माशी सारखे असतात ते, है ना? तर ते जे असणार आहे, तर दे आर डॉग्स आर होस्ट, आणि ते माशी सारखे जे असतात, फ्लाईज जे असतात, टिक्स आपण म्हणू शकतो, और माइट्स आपण म्हणतो, सो दे आर द पॅरासाइट्स. ओके, गोचिड आय थिंक बोलतो आपण तर. सो इंटेस्टाइन मध्ये जे वर्म्स आहेत, दे आर ऍक्टिंग ऍज द पॅरासाइट. हा जो चाइल्ड आहे, ही इज द होस्ट. अँड ऑफकोर्स बेटा, जे काही फूड येणार आहे 50% होस्टला मिळेल, 50% पॅरासाइट्स घेऊन टाकते, झालं. म्हणून मग हा काय झाला, कॉम्पिटिटर. Similarly here, these microbes, they will enter the body of the the caterpillar larva or butterfly or anyone, ज्याला पण आपल्याला कंट्रोल करायचे त्याच्या बॉडीमध्ये जाणार आहे. अँड देअर इट इज ऍक्टिंग ऍज द पॅरासाइट. म्हणजे जे काही न्यूट्रिएंट्स येतील याच्यात, तर ते सगळे न्यूट्रिएंट्स, बऱ्यापैकी न्यूट्रिएंट्स सगळे हे मायक्रोब्स खाऊन टाकतील. मग स्लोली स्लोली हा जो बटरफ्लाय वगैरे येतात ते वीक वीक होतील, आणि ते थोडीच परत डॉक्टरकडे जाणार आहे मल्टीव्हिटॅमिन घेण्यासाठी, राईट? किंवा मग अँटीबायोटिक घेण्यासाठी. सो ही यांची डेथ होऊन जाईल. कुणाची? बटरफ्लायची डेथ होईल. सो दिस इज द सेकंड वन, दॅट इज compete parasite. Here it is compete. Okay, or kill, they are saying, or kill them. Kill. Okay, so third one, killing means beta predator. Predator means हे एवढं सगळं करायची गरज नाही, हे फार स्लो प्रोसेस होऊन जाईल. हे मायक्रोब्स काय करतील, डायरेक्टली ह्या जे कोणी एजंट्स आहे ज्यांना किल करायचं आहे, म्हणजे जे त्यांचं टार्गेट आहे, त्यांना डायरेक्टली किल करते. ओके, दे विल नॉट वेट की अरे चला जाऊ आपण त्यांच्या बॉडीमध्ये, मग डिसीज कॉज करू, मग हळूहळू यांना मारून टाकू वीक करून, किंवा मग जाऊ यांच्या बॉडीमध्ये त्याचे पॅरासाइट म्हणून ऍक्ट करू मायक्रोब्स, है ना, आणि स्लोली स्लोली वीक करून मारून टाकू. नाही, डायरेक्टली रोखोक आपण म्हणतो ना, लाईक दॅट. ऍक्च्युली हे जे मायक्रोब्स असतात ते डायरेक्टली इथे बॉडीमध्ये जाऊन त्यांना किल करून टाकतात. कुणाला? यांना किल करतात. सो दिस इज, सो किलिंग मीन्स प्रिडेटर. सो हिअर वी आर हॅव्हिंग बीटा 3 P's. 3 P's we are having. Now, so once again, I will tell you, beta, actually how microbes, they are acting as the biocontrol agents, how they will control the particular agent. So they are, or their target, So how? So they will first, they may act as a pathogen, means they will cause disease in in their target, or they are acting as a parasite, or they are directly killing the organism, like the means the predator. ठीक आहे, हे असं ते वर्क करू शकतात. सो हे इम्पॉर्टंट आहे, मे बी असू शकतं, विचारू शकतात मग ते. ओके, इट्स व्हेरी इझी बेटा. ओके, now we will go to the next point. Yes, what I told you ना बेटा, so same thing they are telling here again, की केमिकल्स जे असणार आहे, बराबर. सो केमिकल्स मीन्स केमिकल इन्सेक्टिसाइड्स and pesticides. ठीक है, extremely harmful to human beings. बराबर है. And also pollute our environment. Yes, air pollution, water pollution, soil pollution, environment pollution, है ना, हे सगळं कॉज करतात.
Hence, the use of biocontrol measures will greatly reduce our dependence on toxic chemicals and pesticides. Means if we are using the microbes है ना, as biocontrol agents, जर आपण बायोकंट्रोल मेथड्स यूज केले तर ऑफकोर्स वी विल नॉट यूज द केमिकल्स, है की नाही? सो लाइक दैट. ओके. Yes, now here comes the MCQ. Okay. So, beta, the next point it is examples of microbial biocontrol. In the examples, see, mainly two examples are there. ठीक है, दोन टाइपचे ऑर्गॅनिझम्स दिलेले अँड येस बेटा दे आर ऑफ एनसीईआरटी अँड सेकंड थिंग इन बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर. ठीक आहे, जो बायोटेक चॅप्टर येणार आहे तर तिथे पुन्हा आपण हे स्टडी करणार आहे. आता काय स्टोरी आहे ते आपण बघू. द फर्स्ट एक्झाम्पल इट इज बॅसिलस थुरिंजियान्सिस. बेटा नीट लक्ष द्या. दे आर सेइंग बॅसिलस थुरिंजियान्सिस, बीटी, Bacillus thuringiensis. Okay. See, Bacillus, it is the name of genus. This is genus name and thuringiensis, this is species name. हे तुम्हाला माहित असेल बरोबर. Binomial nomenclature. First here genus, second it is species. Okay. See beta, what is the thing? Bacillus thuringiensis, this is a bacteria. Bacillus word comes means what? This is a bacteria. Story बघा मी सांगते. बॅक्टेरिया. ओके. सो प्रिव्हियसली किंवा आता पण बऱ्यापैकी केलेलं आहे. व्हॉट फार्मर्स डू यू नो, की बॅसिलस थुरिंजियान्सिस हा जो बॅक्टेरिया आहे तर याचे ना तर स्पोर्स मिळतात. स्पोर्स, स्पोर्स म्हणजे रिप्रोडक्शन साठी यूज होतात, रिप्रोडक्टिव्ह युनिट्स. स्पोर्स आहे. स्पोर्स हे कलेक्ट करतात, त्यांना ड्राय करतात अँड देन त्यांना म्हणजे किल करून डेड अँड ड्राईड, किल करून त्यांना ड्राय केलं जात असतं. ओके, डेड अँड ड्राईड. And then these dead and dried spores, they are then mixed in water. Okay, water मध्ये मिक्स करा. वॉटर मध्ये मिक्स केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ना बेटा की तुम्ही बघितलं असणार आहे की जी शेती असते है ना, तर तिथे कसं ते स्प्रे केलं जात असं पाठीमागे एक ते लावतात स्प्रे मशीन आणि पूर्ण याच्यावरती स्प्रे 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 ते करतात. सो सिमिलरली बेटा हे जे डेड अँड ड्राईड स्पोर्स आहेत ते वॉटरमध्ये मिक्स केले जात असतात आणि नंतर मग ते स्प्रे केले जात असतात. ओके, स्प्रे करायचे कुठे? तर मग वल्नरेबल प्लांट्स वरती बघा. हा, कुणावरती पण नाही. विच प्लांट्स? Vulnerable plants. Now, what does it mean? Vulnerable. Vulnerable means susceptible. Susceptible means असे plants. Example दिलेले आहेत त्यांनी. Example suppose we can take brassica. मोहरी असते ना बेटा, brassica. We can take cotton and the fruit trees. है ना असं. Vulnerable plants means those plants beta which are having more chances of attack of insects or pests. आलं बेटा लक्षात की म्हणजे हे असे प्लांट्स असतात की ज्यांना खूप इझिली इन्सेक्ट किंवा प्लांट पेस्ट जे येतात ते अटॅक करू शकतात. दे आर वल्नरेबल प्लांट्स. आणि इन्सेक्ट आणि पेस्ट जर आले त्या प्लांटवरती तर त्यांचे फ्लावर्स पडून जातात, मग फ्रुट्स येत नाही. आणि जर एखाद्या गोष्टीचं आपल्याला फळ मिळत नाही तर ती गोष्ट वाया जाते हे आपल्याला माहित असतं. सो मग ते होणार आहे राईट. सो आता आपण काय करणार आहे तर हे लक्षात आलं असं वल्नरेबल प्लांट्स होते. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगते काय करतो आपण. वी टेक द बॅक्टेरिया बॅसिलस thuringiensis. We take the dead and dried spores of bacteria, mix with water, and we spray that mixture on the vulnerable plants like brassica, cotton, fruit trees, etc. Okay. Then what happens? Then suppose, for example, if we are having this tree, okay, this is a tree. Suppose this is a plant, okay, and on this plant we have spread the full mixture. Mixture जे आहे ना हे सगळं आपण ते टाकलेलं आहे. ठीक आहे. Now one insect larva it is coming and it starts eating the leaves. ठीक आहे, हे असे इन्सेक्ट लार्वे ना तर हे येतात इथे किंवा इन्सेक्ट पण येतात, लार्वे पण येतात आणि मग त्यांचं फूड हे लीव्स आहे. सो दे स्टार्ट इटिंग दीज लीव्स. ओके, देन व्हॉट हॅपन्स व्हेन दे ईट द लीव्स. ठीक आहे, इटिंग झाली आहे. मग इटिंग केल्यानंतर बेटा हे जे लीव्स आहे, लीव्स वरती कोण आहे बेटा? स्पोर्स आहे. ठीक आहे, बट हे स्पोर्स कसे इनएक्टिव्ह होते. स्पोर्स टॉक्सिन्स इनएक्टिव्ह. ठीक आहे. वेन
larva eats these leaves है ना, they enter the intestine, where it goes in the intestine, stomach, intestine of the larva. ठीक है. In the intestine, आता MCQ नीटचा आणि बोर्डचा MCQ. In the intestine, how is the pH? pH is alkaline. How question होता हा बेटा. How is the pH in intestine? It is alkaline. बघा स्टमक नाही घेते, स्टमक मध्ये acidic pH असतो, intestine मध्ये alkaline आहे. अच्छा, so due to alkaline medium, actually दूसरा कलर घेते. So in alkaline medium, because of that, this inactive toxin, it means the protoxin. Inactive म्हणजे कुठला होता, स्पोर्स खाल्ल्यानंतर तो प्रोटॉक्सिन होता. It gets converted into active toxins. ऍक्टिव्ह बनतात बेटा टॉक्सिन्स मध्ये, आणि हे टॉक्सिन्स मध्ये आले तर मग इट विल बर्स्ट द इंटेस्टाइन, बर्स्ट इंटेस्टाइन, आणि इंटेस्टाइन बर्स्ट झाला की जो लार्वा असतो तो क्राय करतो, रडतो आणि तो मरून जातो. ओके, आलंय लक्षात. ही अशी स्टोरी आहे बेटा. मी इथे ना मुद्दामून वर्ड घेतला क्राय. ऑफकोर्स तो पण क्राय करणारच आहे, आपण पण क्राय करतो, आपल्याला काही झालं, छोटस काय झालं तर वी क्राय, बराबर. सिमिलरली छोटे छोटे लार्वे आहेत, येस दे विल ऑल्सो क्राय, बराबर. अँड ऍक्च्युली हे क्राय जे मी तुम्हाला बोलते तर तिथे मला सांगायचंय क्राय जीन. ऍक्च्युअली इथे एमसीक्यू आहे की हे जे स्पोर्स असतात तर या स्पोर्स मध्ये बेटा म्हणजे की हे कसं झालं ना, तुम्ही विचार करा ना, हे कसं झालं बरं की स्पोर्स होते, स्पोर्स मध्ये इंटेस्टाइन गेले, मध्ये इनऍक्टिव्हचे ऍक्टिव्ह झाले आणि मग लगेच मग टॉक्झिन्स झाले आणि लगेच बर्स्ट केलं. ठीक आहे, बट ऍक्च्युली हे सगळं याच्या पाठीमागे काय आहे की हे जे स्पोर्स आहे तिथे एक पर्टिक्युलर जीन होता बेटा. विच जीन? इट वॉज क्राय जीन, और genes means protein, so cry protein was there. एकदम डिटेल मध्ये याच्या पुढचं आता सध्या जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये आपण काय करतो सगळं सगळं है ना, सो दॅट वी विल स्टडी इन बायोटेक. हिअर इट इज द स्टोरी, जी मी आता काय सांगितलं ती स्टोरी अशी आहे बेटा. Okay, so once again I will read. So see here what they are saying. Bacillus thuringiensis is used to get rid of butterfly caterpillars. Get rid of means आपल्याला नाही पाहिजे ते, पिछा छुडवायचा आहे त्यांच्याकडून. So where dried spores of Bacillus thuringiensis, dried spores of Bacillus thuringiensis are mixed with water and spread onto vulnerable plants, and then spread onto vulnerable plants such as brassicas fruit trees. So here brassicas cotton fruit trees. Then these spores are then eaten eaten by the insect larvae. Chalo, eaten by, yes, the insect larvae in the gut. एक मिनिट याला थोडं वरती घेते आता मी. In the gut of the larvae, the toxin, that is cry protein, is released and the larva get killed eventually. Got it बेटा? So gut मध्ये काय होणार आहे, हा टॉक्सिन, प्रोटॉक्सिनचा टॉक्सिन होतो आणि तो क्राय जीन असतो, क्राय प्रोटीन असतो आणि त्याची डेथ होते. ओके, इम्पॉर्टंट आहे एमसीक्यू साठी. ठीक आहे. So this was about the Bacillus thuringiensis, that is BT. Now we will see about the second one, that is the Trichoderma species. Okay, आता इथे काय घ्यायचंय. अच्छा, एक सांगू क्वेश्चन कसं असू शकतं. दे विल आस्क यू की सपोज इफ वी वॉन्ट टू कंट्रोल द कॅटरपिलर्स लार्वा, then what which microbe we will use, so you will write Bacillus thuringiensis. ठीक आहे. आणि जर समजा रूट सिस्टीम आहे, ठीक आहे, सपोज आता आपण नेक्स्ट घेतोय ट्रायकोडर्मा स्पीशीज. एक सांगू, ट्रायकोडर्मा हा 2019चा नीटचा क्वेश्चन आहे ट्रायकोडर्मा वरती, आणि ट्रायकोडर्मा हा एनसीईआरटी मधलाच आहे जो आता ह्या वर्षी आपल्या बुक मध्ये पण आलाय. सो ट्रायकोडर्मा स्पीशीज आर फ्री लिव्हिंग, याच्यावरती क्वेश्चन होता. ते आर फ्री लिव्हिंग फंगाय. सी ट्रायकोडर्मा, ट्रायकोडर्मा हा फंगस मध्ये येतो. ठीक आहे, ट्रायकोडर्मा फंगस आहे. And how it is, this is important, it is free living. Free living means it is not dependent upon other species. बराबर. ट्रायकोडर्मा हा फ्री लिव्हिंग स्पीशीज आहे, म्हणजे की हा दुसऱ्या स्पीशीज वरती डिपेंडेंट नाही आहे. याला म्हणतात आपण फ्री लिव्हिंग फंगाय, फाउंड इन रूट इकोसिस्टम.
कुठे फाउंड होतं? रूट इकोसिस्टीम मध्ये, म्हणजे रूट्स मध्ये प्रेझेंट असणार. ठीक आहे. रूट इकोसिस्टीम, रूट्स, दॅट इज अ रायझोस्पियर. बेटा रायझो मीन्स रूट्स. Rhizo means roots. Okay. So what they are saying, suppose if I draw a plant, here the roots are there. ठीक आहे. आणि सॉइल पण प्रेझेंट आहे. तर ही जी मायक्रोब्स आहे, मायक्रोब म्हणजे की ट्रायकोडर्माचे फंगस आहे, तर ते फंगस इथे असं प्रेझेंट असणार आहे रूट इकोसिस्टीम सोबत. ठीक आहे. मग तो काय करतो? Actually, these are effective as a biocontrol agents because trichoderma आपण biocontrol मध्येच बघतोय of several soil borne fungal plant pathogens. म्हणजे तुम्ही बघा, प्लांट आहे, प्लांटच्या रूट सोबत हा आपला मस्त पैकी ट्रायकोडर्मा प्रेझेंट आहे. पण आहे ना बेटा, हा जो ट्रायकोडर्मा आहे ना, एकदम स्टोरी टाईप, फिल्मी स्टोरी टाईप वाटतं. पण हा जो ट्रायकोडर्मा आहे ना, तर हे जे फंगस आहे हे एकटे राहतात आहे. त्यांना काही घेणं देणं नसतं ह्या रूट सोबत. दे कॅन सर्व्हाइव्ह अलोन. सो दे आर फ्री लिव्हिंग फंगाय. ठीक आहे. लिव्हिंग विथ रूट इकोसिस्टीम. ओके. सेकंड थिंग बेटा, बट येस, की ते तिथे प्रेझेंट असतात, भले त्यांना यांच्याशी काही घेणं देणं नाहीये, म्हणजे की डिपेंडंट नाहीये सर्व्हायव्हलसाठी. बट बेटा, सपोज आता इथे ह्या सॉइल मध्ये काही पर्टिक्युलर फंगस आले, ठीक आहे, आणि हे फंगस सॉइल बॉर्न आहे, and these fungus they are destroying the roots or the plants, है ना. हे pathogens है बेटा, you know ना pathogen. Pathogen means a disease causing. What does it mean pathogen? Pathogen means a disease causing. So they are saying की सपोज सॉइल मध्ये जर हे जर डिसीजेस आहेत, डिसीज कॉझिंग एजंट्स आहेत, पॅथोजेन्स, फंगस, हा फंगस, आणि हे ह्या यांना डॅमेज करू शकतात रूट्सला, तर हा ट्रायकोडर्मा इट विल गो हिअर अँड इट विल किल दोज पॅथोजेन्स. म्हणजे इनडायरेक्टली ह्या रूट्सला, प्लांटला ट्रायकोडर्मा हेल्प करता है. सो सी, दीज आर इफेक्टिव्ह एज बायोकंट्रोल एजंट्स ऑफ सेव्हरल सॉइल बॉर्न फंगल प्लांट पॅथोजेन्स. मूवीज मध्ये असं दाखवतात ना बेटा, की हिरो असतो, एक दुश्मन असतो, म्हणजे की हे जर याला हिला त्रास देत असेल तर हा जाणार, यांना फाईट करणार, मारून टाकणार, लाईक दॅट. ठीक आहे. ओके. दॅन व्हॉट दे आर सेइंग, नेक्स्ट थिंग, द फंगस ऍक्च्युअली हाऊ इट विल किल. हा जो ट्रायकोडर्मा आहे ना, तर हा या पॅथोजन्सला कसं किल करणार आहे? तो फंगस प्रोड्युसेस सबस्टान्सेस लाईक कुठले कुठले सबस्टान्सेस, व्हेरिडिन इज देअर, ग्लिओटॉक्सिन इज देअर, क्लिओविरिडिन इज देअर. येस बेटा, दिस इज इम्पॉर्टंट. Which are the substances? Viridin, gliotoxin, gliovirin, etc. That inhibit the other soil-borne pathogens attacking root, rhizome, etc., causing rot diseases or root diseases. So, of course, हे जे ट्रायकोडर्मा आहे, तर हे ट्रायकोडर्मा मायक्रोब्स, हाउ they will kill these pathogens beta, by secreting some substances, producing some substances like viridin is there, gliotoxin is there, and gliovirin is there. So these substances, हे जे 3 substances आहे अजून एक्स्ट्रा, तर हे सबस्टान्सेस इनहिबिट करतात बेटा. हे सगळे जे आहेत ना पॅथोजेनचे, रेड कलरचे जे आपण घेतले, तर यांची ग्रोथ होऊ देत नाही, म्हणजे इनहिबिट करतात. इनहिबिट द अदर सॉइल बॉर्न pathogens. Okay, it's easy beta. Chalo, and then yes, here we have completed the examples, the two main examples we have completed. Now what is given next? So क्वेश्चंस कडे नीट लक्ष द्या आता. आता एक छोटासा थोडासा पार्ट बाकी आहे बेटा. दे आर सेइंग दॅट 4 ग्रुप्स ऑफ बायोकंट्रोल एजंट्स आर नोन. They are bacteria, fungi, viruses, and protozoans. बराबर. सो कोणी पण बायोकंट्रोल एजंट, बॅक्टेरिया, फंगाय, व्हायरसेस, प्रोटोझोआस कोणी पण असू शकतात. Now the first point we have to study that microbial pesticides and their host. ठीक आहे. पेस्टिसाइड्स इथे घेतले, नीट इथे लक्ष द्यावं का, पेस्टिसाइड्स and their host. Okay. The correlation is depicted as the following table. So here we are having that table. Can you see me? You can't see me now, no? Actually, this is morning, so सो म्हणून असं होत आहे. ओके, सो यू कॅन सी मी नाव. आता मी एकच मिनिट, मी थोडस छोटं करू का याला.
so that you can see me now. Okay, microbes and their host. What you have to pay attention, this is important, beta. So you can see here that the pathogen and the host. Okay. Microbes act करतात है बेटा. Okay. So here you can see the pathogen, ठीक है, and host. नीट लक्षात आहे हे आपले बायो कंट्रोल एजंट्स आहेत. Bacillus thuringiensis, okay, or Bacillus papillae, or Bacillus lentimorbus. B for bacillus. So बॅक्टेरिया आपण घेतोय. बॅक्टेरियामध्ये बॅसिलस thuringiensis, Bacillus papillae, and Bacillus lentimorbus. Peter, you have to learn them like this also. Okay? These come under bacterial pathogens. Now, pathogen of whom? म्हणजे की ते कुणाला किल करतील त्याला होस्ट म्हणतात. कॅटरपिलर्सला किल करू शकतात. कॅबेज वर्म्स, adult बीटल्स असतात ना, छोटे छोटे किडे असतात, तर ते पण असणार, त्यांना किल करू शकतात एक्सेट्रा. ठीक आहे. नेक्स्ट इट इज बेटा दॅट इज शिफ्ट करते फंगाय इट इज Beauveria bassiana. What it is? Beauveria bassiana. Okay. Entomorphora. Then next it is Palidarosium, Mophthora palidarosium, and Zoophthora radicans. So this is 1, this is 2, and this is 3. हे दोघं एकच आहे. This is genus and this is species. Okay. So here you can say, see, 3 fungi are there, which will kill or which whose host is aphid crocus, aphid unguiculata, mealybugs, mites, and whiteflies, etc. Please don't leave this, skip नका करू, लर्न करा. लर्न करताना येस बेटा एक तर लक्षात ठेवायचंय की बघा Beauveria bassiana, they will ask you Beauveria bassiana is which kind of pathogen? Is this bacterial pathogen? Is this fungal pathogen or what? So what you will write? Yes, it is fungal. So असं पण लक्षात ठेवायचं आहे. हे तर तुम्ही करणारच आहे की हे जे ते यांना किल करतात ओके. But beta, this is actually these examples given, they are fungal, bacterial, viral. काय आहे ते हे लक्षात ठेवणं necessary आहे. Next is Entomorphthora palidarosium. This is what? This is fungus. Then Zoophthora radicans, this is fungus. And then here the hosts are there. Means these will kill aphid crocus, aphid unguiculata, and then like mealybugs, mites, whiteflies, etc. ठीक है, तर हे सो स्किप नका करू बिकॉज छोटे छोटे मार्क्स कट नको व्हायला आपले, है की नाही. ओके. then next is there प्रोटोझोआन्स, बिकॉज हा चॅप्टर मस्त आहे बेटा, पण कुठलाही एकही पॉइंट असं सोडू नका की ज्याच्यात ते सगळी मेहनत वाया असेल. मग म्हणजे की जिथे आपण स्किप करतो मोस्टली तिथेच येतं ते आपल्याला क्वेश्चन्स विचारतात, हे की नाही. सो तसं नको व्हायला, आपली मेहनत वाया जाईल. एवढं पुढं चॅप्टर प्रिपेअर करायचं आणि हे सोडून द्यायचं, हे की नाही. आणि नेमका क्वेश्चन जर याच्यावरतीच आला, ह्या पॉइंट्स वरतीच आला, तर आपल्या पूर्ण चॅप्टरची मेहनत वाया जाईल. सो दॅट इज वाय एकही पॉइंट सोडू नका. Protozoans Nosema lacustae. Yes, so Nosema lacustae, it is a protozoan. It is not bacteria, it is not fungus, it is not virus, it is protozoan. ठीक है. So it will kill grasshopper, caterpillar, crickets. ठीक है. You can see caterpillar सगळीकडे आलेले आहेत. Next is viruses. In viruses, NPV virus is there. What is NPV? Nucleopolyhedrovirus. Nucleopolyhedrovirus. NPV is there. And another it is the granulovirus. Next it is granulovirus. It is. ठीक है. इथे नेमच आलेला आहे, सो म्हणून काय नाही. But they can ask you the full form of NPV. NPV it is nucleopolyhedrovirus. Okay. Their hosts are caterpillars, gypsy moth, ants, wasps, beetles. Okay, imagine kara and learn them, prepare them. Okay. Now next, yes beta, last point baki apla, that is about the herbicides. Bioherbicides, very easy it is. Bioherbicides, so what you will see here, see beta, herbicides they are saying means to kill. लास्टला वर्ड जर साइड येतोय, सफिक्स साइड है ना,
See, herbicide, pesticide, insecticide, suicide. So last word काय येतोय? Side. Side means kill. If it is insecticide means to kill insects. Pesticide to kill pest. Suicide means to kill ourselves. Herbicide means to kill herbs. जी गवत येतं ना, आपण खुरपणी करतो, गवत असतं तर ते आपण काढून टाकतो. अनवॉन्टेड प्लांट्स असतात, है ना? तर त्यांना आपण रिमूव्ह करतो. तर ते इफ फॉर रिमूव्हिंग देम इफ वी आर युजिंग द नॅचरल मेथड्स देन दे आर बायोहर्बिसाइड्स. ठीक आहे, कुठलेही केमिकल्स यूज नाही करत आहे, काही मायक्रोब्स आपण यूज करूया and we will remove the weeds, है ना, herbs. So yes, so that will be bioherbicides. What they are saying, weeds, what are weeds? They will not ask you, because हा लहानपणीचा क्वेश्चन आहे. Weeds are, गवत काय असतं बेटा, are unwanted plants that grow in agricultural fields, ponds, lakes, etc. ठीक आहे, अनवॉन्टेड प्लांट्स आहेत जे ग्रो होत असतात ऍग्रीकल्चर फील्ड्स मध्ये, पॉन्ड्स मध्ये, लेक्स मध्ये. ठीक आहे, वीड्स कॉम्पीट विथ, मला एक सांगा की सपोज फॉर एक्झाम्पल हा एक छोटासा पॉट आपण घेतलाय, हा एक गमला आहे, पॉट आहे आपल्याकडे, आणि इथे आपण हा प्लांट ग्रो केलाय, आपला प्लांट आहे, आणि याच्यासोबत हे छोटे छोटे वीड्स आलेत, गवत आलेले छोटे छोटे. व्हॉट वी विल डू, वी विल रिमूव्ह दीज. आपण स्वतः छोटस आपल्या घरातच प्लांट केलेले आहे आपल्याकडे, सो वी विल ऑफकोर्स रिमूव्ह दीज प्लांट्स. वाय वी आर रिमूव्हिंग बेटा, राहू देऊ ना, याला पण ग्रो होऊ देऊ, किती सुंदर आहे. नाही, वी विल रिमूव्ह इट. वाय? बिकॉज बेटा दीज वीड्स दे आर कॉम्पिटिंग विथ अवर दिस प्लांट फॉर sunlight may be there, okay, for space is there, yes, and for nutrients, okay, and for what beta, the water also, got it. म्हणजे आपण या सॉइल मध्ये जे न्यूट्रिएंट्स देणार आहोत, फर्टिलायझर्स देऊ, पेस्टिसाइड्स देऊ, जे काही देणार आहे, पेस्टिसाइड्स बरोबर न्यूट्रिएंट्स आपण देणार आहे, फर्टिलायझर्स देऊ आपण, तर ऑफकोर्स दोज फर्टिलायझर्स विल बी टेकन बाय दीज वीड्स ऑल्सो. मग 100% ह्या प्लांटला मिळेल का? नाही, वीड्स घेऊन टाकतील. न्यूट्रिएंट्स वीड्स घेऊन टाकतील. काही स्पेस बघा ना, याला तर ग्रो होण्यासाठी जास्त स्पेस नाही, बिकॉज हे वीड्स तर त्यांनी घेतलेले आहे. सनलाईट, ठीक आहे, सनलाईटचा काय प्रॉब्लेम नाहीये, सनलाईट भेटून जाईल, बट वॉटर पण ते शेअर होत आहे. So in order to stop this sharing, we will remove these weeds. Barabar. So they are saying weeds compete with the main crop in the farmland for water, space, minerals, light, air, etc. And also act as collateral host for several pathogens. Yes. खूप सारे पॅथोजन्सचा होस्ट असतो आणि इकडून याला डॅमेज पण होऊ शकतो. सो एक जनरल एक दिलेलं आहे, दे विल नॉट आस्क यू, मे बी क्वेश्चन नाही विचारू शकत. नेक्स्ट, microbes are also used as herbicides. So what is our aim now? घरीच आपला पॉट आहे तर ठीक आहे की आपण हे 2-3च वीड्स आहेत आपण हाताने रिमूव्ह करू शकतो. बरं, जर एवढी मोठी शेती आहे आपली तर तिथे आपण थोडीच हाताने सगळे रिमूव्ह करणार. सो व्हॉट वी विल यूज, आणि आपल्याला कुठलेच केमिकल्स यूज नाही करायचे. सो व्हॉट वी विल यूज द मायक्रोब्स. Microbes are also used as herbicides. Okay. Many dicot herbs. Yes. Here is the MCQ. Many dicot herbs means हे जे herbs आहेत ना, herbs that grow in the field of cereals as weeds. हे जे weeds आहेत ना, हे dicot आहेत, लक्षात घ्या बेटा. आणि हा जो सिरियल आहे, दिस इज मोनोकॉट. आलं बेटा लक्षात? हे लक्षात ठेवा. वीड्स हे डायकॉट आलेले मोनोकॉटच्या फील्ड मध्ये. कॅन बी किल्ड बाय सर्टन मायक्रोब्स. Dicot weeds growing in the monocot crops, along with the monocot crops, can be killed with actually the microbes. For example, and now here are the MCQs, the examples. Microbial herbicides and their hosts. Okay, so what are these? Pathogenic fungi as mycoherbicides. आपण फंगस यूज करू शकतो as mycoherbicides. ठीक आहे. सो हिअर आय विल टेक, येस, आपण फंगस यूज करू शकतो, पॅथोजेनिक डिसीज कॉझिंग, मायको मीन्स फंगस, हर्बिसाइड. इझी दिलेलं आहे, इथे नाही वाटत आहे काही एमसीक्यू, फक्त लक्षात घ्या की अच्छा फंगस पण आपण यूज करू शकतो हर्बिसाइड म्हणून. सो म्हणून आता फंगस येतो तर मायको हर्बिसाइड म्हणायचा.
बराबर. माइको मीन्स फंगस. नेक्स्ट इज in them, yes, very important अजून. In them, Phytophthora palmivora. Phytophthora palmivora controls controls actually the milkweed in orchids. The milkweed in orchids. Orchids means खूप मोठे मोठे जे गार्डन्स असतात. गार्डन्स कुठले जे फ्रुट्सचे बगीचे आपण म्हणतो, फ्रुट्सचे बगीचे. सो दे. So Phytophthora palmivora, yes beta, Phytophthora palmivora, it will come under the fungus. Okay. Then next it is Alternaria crassa controls water hyacinth. हे MCQs येतात. Then Fusarium species controls most of the weeds. So एक लक्षात घ्यायचं की Phytophthora palmivora, Alternaria crassa, Fusarium species, these three come under mycoherbicides. असा क्वेश्चन आलेला आहे. 4 ऑप्शन्स त्यांनी दिले होते आणि सांगितले होते विच इज नॉट द मायकोहर्बिसाइड. हे 3 होते आणि एक चौथा होता, वेगळा दिला होता ना, चौथा. ओके. आणि मग आपल्याला बघायचं होतं, मीन्स हे बोर्डचे क्वेश्चन मध्ये होते. So of course beta you have to learn Phytophthora palmivora, it is mycoherbicide. Alternaria crassa is a mycoherbicide and Fusarium species, it is also a fungus, that is the mycoherbicide. हे झालं फर्स्ट. ह्या टाइप मध्ये लर्न करायचं आहे. सेकंड थिंग की मिल्कवीड इन ऑर्किड्स इज कंट्रोल्ड बाय, और मिल्कवीड इन ऑर्किड्स आर कंट्रोल्ड बाय Phytophthora palmivora. या टाइपचा क्वेश्चन येऊ शकतो. वॉटर हायसिंथला हू कंट्रोल्स द वॉटर हायसिंथ, लाइक दिस, and they will give you 4 options. So correct answer will be Alternaria crassa. They will ask you most of the weeds, they are, yes, Fusarium species. SPP means species it is. Okay. And then the next it is bacterial pathogens. ठीक आहे. सो हिअर द बॅक्टेरियल पॅथोजन्स, हे सगळं क्लिअर करते, थोडंसं वरती घेते मग हे, म्हणजे की फायनल होऊन जाईल मग ते. ओके. सो हिअर यू कॅन सी बिटा दॅट इज बॅक्टेरियल पॅथोजन्स as a herbicide. Pseudomonas species. See, monas जर word असेल, so it is a bacteria. So Pseudomonas species which attacks several weeds. Okay. Xanthomonas species again attacks several weeds. Okay. And Agrobacterium species, it attacks several weeds. Okay. So इथे काहीच नाहीये, weeds लाच कंट्रोल करतात आहे. फक्त बॅक्टेरियाच्या ग्रुपमध्ये कोण कोण आहे? Pseudomonas species, Xanthomonas species, Agrobacterium. एक लक्षात आलं ना की मोनास that is bacteria. Again in agrobacterium it is also bacterium word is given. So of course हे easy आहे की हे तिघं bacterial pathogens. But beta you have to, yes, you have to learn actually the fungal pathogens. Yes. हे जे फंगल दिलेले ना हे लर्न करावे लागते, बिकॉज हा क्वेश्चन विचारलेला आहे. हे जे 3 दिलेत ना, yes, they have asked these questions. Okay, examples विचारलेले आहेत. So do it properly. Please don't skip any point, any example from learning. Okay? Chalo then. Bye bye.